जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, लाडक्या बहिणींनो. बघा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे, आनंदाची बातमी आहे. अतिशय आनंदाचा हा व्हिडिओ आहे. बघा, लाडक्या बहिणींना धाकधूक लागलेली होती की माझा मे महिन्याचा हप्ता मिळतो की नाही, मे महिन्यात माझे पैसे मिळणार की नाही. लाडकी बहीण योजनेची 1,500 रुपये, लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाही ना. तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मे महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. येत्या 2 ते 3 ते 4 दिवसामध्ये जे काय असेल ते 2-3-4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. या संदर्भातली अधिकृत घोषणा राज्य सरकारने दिलेली आहे. या संदर्भातला थेट GRच काढण्यात आलेला आहे. त्या GRमध्ये आता लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या किंवा महिला व बाल विकास विभाग यामार्फत चालवल्या जाणाऱ्या समाज कल्याण सामाजिक जे काय मागास महिला आहेत, गरीब महिला आहेत, या महिलांसाठी ही योजना राबवली जाते. आणि या योजनेसाठी आता 344.74 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या 344.74 कोटी रुपयांचं वाटप करा. ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, मे महिन्याची लिस्ट राज्य सरकारने काढलेली आहे, महिला व बाल विकास विभागाने काढलेली आहे, समाज कल्याण विभागाने काढलेली आहे. आणि ज्या मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना आता 344.74 कोटी रुपये म्हणजे प्रत्येकी 1,500 रुपये असे वाटप करण्यात येणार आहेत. हा GR सुद्धा राज्य सरकारने काढलेला आहे. त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीनं घाबरू नका. ह्या 1,500 रुपयाचं व्यवस्थित नियोजन करा आणि सत्कारमी हे पैसे लावा. चांगल्या कामासाठी या पैशाचा वापर करा. बघा, आता तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये 1,500 रुपये मिळणार आहेत. याची माहिती आता GR मार्फत देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आता ह्या पैसे वाटप केल्यानंतर समाज कल्याण विभाग आहे किंवा त्याचे जे आयुक्त आहेत त्यांना महिला व बाल विकास विभाग यांना रिपोर्टिंग करायचं आहे की बाबा 10 तारखेपर्यंत तुम्ही या सगळ्याचा रिपोर्ट देण्याचं असं जाहीर केलेलं आहे. मात्र 10 तारीख उलटून गेलेली आहे. त्यामुळे आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया प्रोसेस होणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1,500 रुपये पडणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही लाडक्या बहिणीला यापूर्वीचे थकीत हप्ते मिळणार नाहीत. कोणालाही 3,000 रुपये, 4,500 रुपये, 6,000 रुपये मिळणार नाहीत. मे महिना संपल्यानंतर आणि जून महिना सुरू झाल्यापासून असे वेगवेगळे गणित लावले जात आहे, गणितं केले जात आहेत, अंदाज बांधला जात आहे. मात्र ही सगळी गणितं चुकीची आहेत, खोटी आहेत. ही सर्व माहिती खोटी आहे. कोणत्याही लाडक्या बहिणीला 1,500 रुपयापेक्षा जास्त या महिन्यात तरी मिळणार नाही. तर गेल्या महिन्यात फक्त लाडक्या बहिणींना मिळाले होते 3,000 रुपये एकत्र. मात्र ह्या महिन्यात अशी काहीही अपडेट नाही, सविस्तर माहिती आलेली नाही. त्यामुळे या महिन्यात लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. 1,500 रुपये मिळणार आहेत, 1,500 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे असे जर तुम्ही कुठे व्हिडिओ पाहत असाल की 3,000 रुपये मिळणार या महिन्यात, 6,000 रुपये मिळणार, 4,500 रुपये मिळणार, तर तत्पूर्वी आपल्या चॅनलवरची अधिकृत माहिती पहा. यूट्यूबवर फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे आपले सरकार आपले योजना चॅनल किंवा विकास आयवळे चॅनल, हे फक्त सर्च करायचं आहे. आपल्या चॅनलवरती आल्यानंतर तुम्हाला सर्व अधिकृत अपडेट त्या योजनांची माहिती मिळणार आहे. अधिकृत घोषणा जी काय असेल ती माहिती मिळणार आहे. चुकीची कुठेही माहिती दिली जाणार नाही. तर अधिकृत आणि सविस्तर चांगल्या विश्वासार्ह माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल. त्याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवू की वाटप सुरू झालेलं आहे म्हणून. त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलला कमेंट करून सांगा की पैसे यायला सुरुवात झाली की नाही, तुम्हाला पैसे मिळाले की नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.